प्रीतीची अजब कहाणी। कधी येणारी बया? कुठं गा उंदरते कोणास ठाऊक. जर का यापुढे तू आपल्या घरातल्यांना पुन्हा त्रास दिलास ना तर ते मी खपवून घेणार नाही. आणि पुन्हा जर का तू असं काही वागलीस ना तर मी स्वतः तुझी बॅग भरेन आणि तुला गावाला सोडून येईन. त्या तिखट मिरचीने मला हिथं बघितलं ना तर उगाच थांबायला लागल. ती यायच्या आधी मला इकडनं पळ काढला पाहिजे. तर मी काय म्हणते मॅडम, नाही म्हणजे मी काय म्हणते, तुम्ही काय तो निकाल लावा ना. मी आज जाते घरला. हा, माझा पाठिंबा आहे तुम्हाला 100%. आणि तशीच काय गरज लागली तर एक फोन मारा, मी लगेच येते. हा चला येते मी. एक पाऊलही पुढे टाकलंस ना तर काय ते समजून जा. सारखं सारखं आहे ना मला सांगायला लावू नकोस. तिकडे कोपऱ्यात लपून उभं राहायचं आणि शांतपणे ऐकायचं इकडे काय चाललंय ते. तिने जर कबुली दिली तर ठीक, नाहीतर मॅम मला बोलावलं. काही काम होतं का? तुम्ही एवढं अर्जंट फोन करून बोलावलं म्हणून विचारते. एक महागडी सोन्याची अंगठी माझ्या पेढीतून गहाळ झाली. माझ्या कानावर आलंय की ती अंगठी तुझ्याकडे. मला फक्त एवढंच सांग, कधी चोरलीस ती अंगठी? सांग ना मला, कधी चोरलीस, कशी चोरलीस? सांग मला, घाबरू नकोस. हे बघ, मी पोलीस कंप्लेंट करणार नाही. मी अंगठी नाही चोरली. आय एम सो सॉरी. तू खरेदी केलीस का अंगठी? तसं असेल तर मला बिल दाखवतेस का प्लीज? नाहीये. नाही म्हणजे? मला अंगठी दिलीये. कोणी? तुला अंगठी कोणी दिली? माझ्या परवानगीशिवाय माझ्या पेढीतनं 1 ग्रॅम सोनं सुद्धा बाहेर जात नाही. फुकट देणं तर सोडच, सोन्याची अंगठी दिली तेही तुला. कुणी कुणी? कवा तर सांगते, ही नटवी अशी बोलायची नाही. 2 हाणले पाहिजेत. पटापटा बोलते की नाही बघा. पटकन बोल, वेळ नाहीये माझ्याकडे. सरांनी. राजवीर सरांनी.
कुत्र्याची शेपूट वाकडी ते वाकडीच. इतक्या वेळा सांगूनही तुला कळत नाही ना? तुम्ही का आईच्या पोटातनं शिकून येता, ट्रेनिंग घेऊन येता? की असा श्रीमंत मुलगा दिसला की त्याला कसं गटवायचं, रस्त्यावर येईपर्यंत कसं लुबाडायचं? मयुरी, तुला मी 1000 वेळा सांगितलं राजवीर पासून लांब राहा, लांब राहा, लांब राहा. कळत नाही तुला? का त्याच्या मागे पडलीयस? का त्याच्या जीवावर उठलीयस? तुझ्यामुळे त्याच्यावर अनेक संकट आली, तुझ्यामुळे त्याच्यावर हल्ले झाले, तरी का त्याच्या मागे पडलीयस? काय हवंय तुला? पैसा? पैसा हवाय. तुम्ही सगळे रणशिंगे ना पैशासाठी हापापलेले. अगं मला सांगायचं ना, मी दिला असता तुला पैसा, आत्ताही देते, पण माझ्या राजवीरचा पिच्छा सोड. मी शेवटचं सांगते, शेवटचा, माझ्या राजवीरला भेटायचं नाही. त्याच्या आयुष्यातनं निघून जायचं, नाहीतर आय विल किल यू. मारून टाकेन मी तुला. राजवीरच्या जीवाला जिच्यापासून धोका आहे ती व्यक्ती घरातच आहे. राजवीरच्या सगळ्या क्लोज. हे काय बोलले ते समजलं ना? माझ्या राजवीरच्या आयुष्यातनं निघून जायचं. पुढच्या वेळेस जे बोलले ना ते करून दाखवे ना. चल निघ. नाही जमणार. सॉरी मॅम. एक्सक्यूज मी, काय म्हणालीस तू? राजवीर सरांपासून लांब राहणं मला नाही जमणार. याआधी अनेक वेळा तुमच्या सांगण्यावरून मी राजवीर सरांना नकार दिला होता. त्यांना वाईट वाटेल असं खूप बोलले होते, त्यांचं मन सुद्धा दुखावलं होतं. पण आता नाही. राजवीर सरांचं मन दुखावलं जाईल असं मी काहीही वागणार नाही. आणि जर कोणी त्यांचं मन दुखावण्याचा प्रयत्न करत असेल तर तेही होऊ देणार नाही. त्यामुळे तुम्ही जे सांगताय ते मी केलं तर राजवीर सरांना त्याचा त्रासच होणार आहे. त्यामुळे मी ते नाही करणार. सॉरी मॅम. येते मी. हाऊ डेअर यू. हिम्मत कशी झाली तुझी माझ्याशी असं बोलायची? आता काय तुला सराफांची नातं जोडायचंय? हाव सुटलीये तुला श्रीमंत व्हायची? पण एक गोष्ट लक्षात ठेव, आमच्याशी बरोबरी करणं जमणार नाही तुम्हाला. त्यामुळे श्रीमंतांची नातं जोडायला जाऊ नकोस. माझ्यासाठी श्रीमंत किंवा गरीब हा प्रश्नच नाहीये. प्रश्न आहे तो आमच्या नात्याचा. आयुष्यभर तुमची साथ देईल असं वचन दिलंय आम्ही एकमेकांना.
त्यामुळे आता काहीही झालं तरी मी ते वचन मोडणार नाही. हे काय टाइम दिस पर घ्या पाहिली कान फडत मारल्या का तुम्हाला उत्तर दिलं आणि निघून गेली. नाही म्हणजे कसं तुमचा थोडा मान ठेवायला पाहिजे होतं हो, म्हणून म्हणलं. ए माझा मान कसा राखायचा ना हे मला चांगलंच माहिती. तू शिकवायची गरज नाही. माझ्या मुलावर, माझ्या घरावर, माझ्या प्रॉपर्टीवर, माझ्या बिझनेसवर कुणीही वाईट नजर टाकली ना तर डोळे काढून हातात देईन, कळलं? बरोबर आणि खरी बातमी दिल्याबद्दल. एवढेच एवढे बरोबर बातमी दिल्याबद्दल एवढे. जर त्या दोघांना वेगळं केलं तर तर केवढं देईन मी तुला. पैशाचा पाऊसच पाडाल तुम्ही. तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे मी. मी सांगेन ते आणि फक्त तेच करायचं. मयुरीच्या हातून राजवीर कधी निघून जाईल ना हे तिलाही कळणार नाही. काम कवा करायचे? उद्या. फक्त माझं नाव कुठेही मध्ये येता कामा नये, समजलं? चल निघ. आउट. हा हा निघते. हा गावाकडं दुष्काळच आहे, काय करायचं? हाय यामिनी सरापच्या घरची सर नाही या बिस्कुटाला. सरापांच्या घरात कलह. दादा ये दादा 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 ऐक की. अरे पेपरात काय छापून आले बघ. आता कोकणात पाऊस आला, पुढं काय? नाही नाही अरे ही बातमी वाचशील ना तर तुझ्या पायाखालची जमीन सरकेल. ती सायकल अशी दूर लोटून देशील. एवढं तू बडबडत काय बसली? वाच ती बातमी. अरे वाचून काय दाखवायचं? हे बघ यामिनी सराफ स्वतःच्या घरातूनच बेपत्ता. काय मूर्खासारखं बडबडतेस का तू? मी कशाला बोलू मूर्खासारखं? बघ बघ स्वतःच्या डोळ्यांनी फोटो बी आलाय पेपरात. काय घरातली गोष्ट आहे, पेपर मध्ये काही छापून आली? तेच म्हणते मी, घरातली गोष्ट आहे. मग बाहेरचा कोण कशाला देणार? घरच्याच कोणीतरी दिली असणार ना. काय ग मयू, बराबर ना? मयू काय कशी काय बातमी आली छापून पेपर मध्ये? आजपर्यंत सरापांच्या घरातली गोष्ट कधी पेपर छापून आली नव्हती. पण आता आलाय ना व. कोणी दिली असेल ग बातमी मयू? हा तुला काय ठाव आहे होय? तिला काय माहिती आहे ना, तिचा काय संबंध आहे? अरे मी आपलं नुसतं विचारलं रे सहज. हे वाचून राजवीर सरांची काय अवस्था झाली असेल, त्यांना काय वाटलं असेल? नाही मला मला लवकर पेढीवर गेलं पाहिजे. आबा मी येते. खाल्लंस का काही? हो हो.
व्हॉट रबेश, ह्याला जर्नलिझम म्हणता तुम्ही? आपण कोणी पण येऊन तुम्हाला काही माहिती देईल, तुम्ही त्याची बातमी छापून द्याल. त्याबद्दल काही तपासून पाहणं तुमचं काम होतं की नाही? तुमच्या बातमीचा एखाद्यावर काय इम्पॅक्ट होईल याचा काही विचार केलाय तुम्ही? मुळात ह्या लोकांना काय माहितीये माझ्या आणि माझ्या मम्माच्या नात्याबद्दल? काय माहिती यांना माझ्या आईबद्दल? हे लोक आहेत कोण? नाही, ते मला काही माहिती नाही. मला त्या व्यक्तीचं नाव हवंय. जर मला ते नाव पुढच्या काही वेळात जर मिळालं नाही तर मी केस करेन तुम्हा सगळ्यांवर. येस, मी आत येऊ का? मम्मा ये ना. नाही ते राजवीर, सॉरी, माझं काम होतं तुझ्याकडे, पण तू बिझी असशील तर मी नंतर येते. मम्मा काय बिझी नाहीये मी, बोल ना काय काम होतं? हे जरा फाईल चेक कर, ही दाखवायची होती. कसली फाईल आहे ही? पेढीवरच्या नवीन डिझाईनची फाईल आहे. तुझं अप्रुव्हल हवं होतं. जरा बघ ना. अप्रुव्हल माझ्याकडून? मम्मा, हे अप्रुव्हलचं काम तर तू करतेस ना, असं अचानक माझ्याकडून का? नाही म्हणजे मी फायनल केलंय, पण तरी पण तुझी मान्यता मिळाली असती तर म्हणजे जरा नजरे घालून काढली जरा. कशासाठी मम्मा? हे माझं, आय मीन हे काम तर तू हँडल करतेस ना. परमिशन माझ्याकडून कशाला? आणि तू नॉक करून माझ्या कॅबिन मध्ये का आलीस? काय झालं म्हणजे काय विचारतोयस तू? अरे जे नियम अख्ख्या पेढीसाठी लागू होतात ते माझ्यासाठी लागू होतात ना. मी ते फॉलो करायला हवेत. समजा मी ते फॉलो नाही केले तर सगळे मला चुकीचं म्हणतील. तू 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 बघ ना फाईल, अप्रुव्हल दे ना जरा. मम्मा काय झालंय? का असं बोलतेस? मी आजचा पेपर वाचलाय राजवी. मम्मा मम्मा पेपरमध्ये त्या आलेल्या बातमीमुळे तू जर असं वागत असशील तर प्लीज इग्नोर कर ती बातमी. मी इग्नोर करेन, आपण इग्नोर करू, पण बाकीच्यांचं काय? काय काय फरक पडतो मम्मा? बाकीचे काय विचार करतील? तू काय मनावर घेऊ नकोस हे सगळं. मला नाही फरक पडत कोण कुठला जर्नलिस्ट काय विचार करतो, कोण त्यांना ती माहिती देतं आणि बातमी छापून येते. त्यांना काय माहिती मम्मा आपल्या नात्याबद्दल? तू काय वाईट वाटून घेऊ नकोस मम्मा. तू नेहमी जशी वावरतेस तशीच पेढीत वावर. डिझाईन्स तू फायनल कर, सगळे डिसिजन्स तू घे. तुला कोणाच्या अप्रुव्हलची काहीही गरज नाहीये. ओके मम्मा, मला नाही फरक पडत कोण आपल्याबद्दल काय बोलतो, कोण तुला सावत्र. आणि तूही वाईट वाटून घेऊ नकोस प्लीज. तू बोलतोयस ते सगळं पटतंय मला, पण आपलं नातं सख्या आई मुलाहून जास्त घट्ट असून सुद्धा जेव्हा मला सावत्र आई म्हणतात ना कोण, तेव्हा फरक पडतो, खूप फरक पडतो.
वाईट वाटतं मला. मम्मा 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 काय करतेस? तू ये बस इथे प्लीज 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 शांत हो. ये इथे बस. सावकाश. मग राजवीर सर येईपर्यंत तुम्ही आमच्या प्रश्नांची उत्तर द्या. तुमचं यावर काय मत आहे? यामिनी मॅडम राजवीर सरांना त्यांचा सावत्र मुलगा म्हणून वागणूक देतात का?